बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संस्थेच्या वतीने प्रथम अधिकृत रेफरी आणि जज सेमिनार तसेच परीक्षा आयोजित करण्यात आली होती। बेळगाव गणेशपूर येथील लोकमान्य भवनात बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संस्थेच्या वतीने प्रथम अधिकृत रेफरी आणि जज सेमिनार तसेच परीक्षा यशस्वीरित्या पार पडली। जिल्ह्यात कराटे खेळाचा विकास व्हावा आणि गुणवत्तापूर्ण पंच निर्माण व्हावेत या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात एकूण सुमारे 50 विद्यार्थ्यांनी जज परीक्षेसाठी हजेरी लावली, तर अक्षय परमोजी, चंदन जोशी, अमित विसाने, साहिर शेख आणि सचिन भरमन्नवर या 5 सदस्यांनी रेफरी परीक्षेत भाग घेतला। या समारंभासाठी कर्नाटक राज्य कराटे क्रीडा क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कर्नाटक राज्याचे प्रधान सचिव भार्गव रेड्डी आणि WKF रेफरी शिवदास हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांनी कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती दिली आणि सांगितले की बेळगाव जिल्ह्यात रेफरींची संख्या कमी असल्यामुळे अशा कार्यक्रमांद्वारे खेळाडूंना संधी उपलब्ध करून दिली जात आहे। ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ರೆಫರಿ ಸೆಮಿನಾರ್ ಮಾಡಿ ಅವ್ರನ್ನ ಸ್ವಲ್ಪ ಮುಂದಕ್ಕೆ ಪ್ರಮೋಟ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಆ ಒಂದು ಉದ್ದೇಶಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ। ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳನ್ನ ನೋಡುವಾಗ ತುಂಬ ಖುಷಿ ಆಯಿತು, ತುಂಬ ಥ್ರಿಲ್ಲಿಂಗಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ ಅವರು। ವಿ ವಾಂಟ್ ಟು ವಾಟ್ ಈಸ್ ದ ನ್ಯೂ ವರ್ಷನ್ WKF ನ್ಯೂ ವರ್ಷನ್ ರೂಲ್ಸ್. ಮೆನಿ ಪೀಪಲ್ ದೇ ನೋ, ಬಟ್ ಸ್ಟಿಲ್ ದೇ ಹ್ಯಾವ್ ಟು ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಮೆನಿ ಥಿಂಗ್ಸ್. That is the reason we came here. We'll try to teach maximum at present what is the rules. We are trying to teach them, and I think we are going to start now within 5 minutes. We'll going to start, and ಇಲ್ಲಿ ಈ ಥರ ಒಂದು ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ಈ ಜಿಲ್ಲಾ ಸೆಕ್ರೆಟರಿ ನಂದು ಕರ್ನಾಟಕ ಅಖಿಲ ಕರ್ನಾಟಕ ಕರಾಟೆ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಭಾರ್ಗವ್ ರೆಡ್ಡಿ ಅವರೇ, ಆಮೇಲೆ अरुण मछिया प्रेसिडेंट अवरगू एल्लरिगू धन्यवाद। क्या प्रॉब्लम है ना, रूरल बैंक सी हम क्या सोच रहे हैं, पहले से स्पोर्ट्स में बहुत डिस्ट्रिक्ट्स फेमस है, एक पार्ट के लिए एक स्पोर्ट फेमस है। ऐसा कराटे को पहले से बेलगाम प्लेयर्स में स्ट्रांग है। क्या है ना, रेफरीज कम था, प्लेयर्स अच्छा है बट रेफरीज नहीं था उस टाइम पे। क्या है ना, 1-2 सीनियर मास्टर्स थे और सभी लोग छोटे छोटे बच्चे लोग थे। सो अभी क्या है ना, मिनिमम 50 to 100 स्टूडेंट्स हु आर अबव 16 इयर्स, अबव 18 इयर्स, वो इधर कराटे परस्यू कर रहा है। अभी उनको अपॉर्चुनिटी है और रेफरी भी बन सकते हैं। एंड नाउ द एक्सपोजर इज ऑल्सो मोर। क्या है ना, सबको सोशल मीडिया है, सबको रूल्स सीखने को भी इजी हो रहा है। अभी बच्चे भी है इधर, फैसिलिटीज भी है, गाइडेंस करने के लिए सीनियर्स भी है। अभी हमको मौका मिला एक सेमिनार करके, इधर भी थोड़ा रेफरीज बढ़ा देंगे। जब ये प्लेयर्स अच्छा खेलना है तो उनको रूल्स अच्छा बनाना है, रूल्स सीखना है प्लेयर। सो प्लेयर को रूल सीखना है तो इधर अच्छा रेफरीज रहे तो इधर से क्वालिटी प्लेयर सिलेक्शन होगा स्टेट को, और स्टेट से नेशनल्स को बेहतर प्लेयर जाएगा। सो यही रीजन है हम इधर एक सेमिनार रखे। इधर से एक क्या बोलते हैं, ग्रास रूट लेवल से हम थोड़ा रेफरीज को प्रमोट करेंगे प्लेयर्स के साथ साथ। हा संपूर्ण कार्यक्रम KIOचे अध्यक्ष हंशी भरत शर्मा आणि AKSKAचे अध्यक्ष शिहान अरुण माचेया यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संस्थेचे सचिव जितेंद्र काकतीकर यांनी या सेमिनारच्या यशासाठी परिश्रम घेतले। या संदर्भात त्यांनी अधिक माहिती दिली। फर्स्ट कराटे इंडिया ऑर्गनायझेशनच्या रेफरी सेमिनार आपण इथं आयोजन केलेलं आहे। हे आयोजन करण्यासाठी कर्नाटक राज्याच्या जनरल सेक्रेटरी भार्गव रेड्डी सर यांनी इथं उपस्थित आहेत। तसेच नवीन रेफरी आणि जज जे पंच आपण म्हणतोय त्याच्यासाठी वर्ल्ड कराटे फेडरेशनचे जज मिस्टर शिवदास सर त्यांनी पण इथं मुलांना काउन्सिलिंग करण्याचं अपडेट करण्यासाठी आलेले आहेत आपण इथे। तरी ह्या साधारण सेमिनारसाठी बेळगाव संघटनेचे 50 विद्यार्थी याच्यात सहभाग घेतलेला आहे। तरी ह्यांना ह्या बॅच किंवा टाय किंवा त्यांना सर्टिफिकेट्स जे त्यांना क्वालिफाईड जे करायचं कामगिरी हे राज्य संघटना व नॅशनल बॉडी हे करत आहे। तर आपण बेळगावमध्ये हे रेफरी पॅनल करायचा उद्देश एकच आहे की आपलं अंडर 14, अंडर 17, अंडर 19
इयर्स जे कराटे गेम्स कर्नाटक सरकारतर्फे जो चालते किंवा युनिव्हर्सिटीतर्फे जो चालते त्यासाठी आपलं बेळगाव जिल्ह्यामध्ये रेफरी पॅनल फार वीक आहे. ते वीक प्रॉब्लेम हे आम्ही संघटनेमध्ये जेव्हा डिस्कशन केलो आम्ही, मग त्यांनी म्हटले की आपण तुमच्या बेळगाव डिस्ट्रिक्टला रेफरी पॅनल जरा स्ट्रॉंग करून घ्या की त्याच्यामुळं मुलांना आणि कॉम्पिटिटर्सला फार त्याला उपयोग होणार आहे. म्हणून त्या उद्देशानं आपण हे रेफरी पॅनल स्ट्रॉंग करण्यासाठी आयोजन केलं आहे. या प्रशिक्षण परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आपली मराठी, बेळगाव.